आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी, शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी टीचर मॉड्यूल बाबत आजचा व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा आहे। UDAS प्लस वर टीचर मॉड्यूल मध्ये शिक्षक हा दुसऱ्या शाळेमध्ये जर बदली होऊन गेला असेल किंवा दुसऱ्या शाळेतून बदली होऊन आपल्या शाळेत आला असेल, अशा वेळेस दोन कामं होणं अत्यंत गरजेचं आहे। नंबर 1, त्या शिक्षकाला जर शिक्षक दुसऱ्या शाळेत बदली होऊन गेला असेल तर आपल्या UDAS प्लस पोर्टल वरून त्याला लेफ्ट स्कूल हा पर्याय देऊन ड्रॉपबॉक्स मध्ये टाकणं गरजेचं आहे। आणि दुसरं काम म्हणजे समोरच्या शाळेने त्या शिक्षकाला इम्पोर्ट करणं गरजेचं आहे। आणि कुठलाही शिक्षक हा इम्पोर्ट करायचा असेल तर त्या शिक्षकाला समोरच्या शाळेने लेफ्ट स्कूल हा पर्याय देऊन ड्रॉपबॉक्स मध्ये टाकणं गरजेचं आहे। त्यानंतरच शिक्षक आपण एकतर इम्पोर्ट करू शकतो। मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक हा इम्पोर्ट कसा करावा आणि दुसऱ्या शाळेत जर बदली होऊन गेलेला असेल तर त्या शिक्षकांना लेफ्ट स्कूल देऊन हा पर्याय देऊन आपण ड्रॉपबॉक्स मध्ये कसे टाकावे या संदर्भात प्रात्यक्षिक माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी नमस्कार, मी सचिन पाटील, शाळा पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा, टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। चला तर पाहूया, कुठल्याही शिक्षक हा बदली होऊन गेला असेल तर त्याला लेफ्ट स्कूल कसे करावे आणि ज्या शाळेत बदली होऊन गेला आहे त्या शाळेने शिक्षकाला इम्पोर्ट कुठून आणि कसे करावे या संदर्भात प्रात्यक्षिक माहिती। जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर। यासाठी प्रथमतः आपणास गुगलवर सर्च करायचं आहे UDAS प्लस। UDAS प्लस मध्ये आपल्याला टीचर मॉड्यूल मध्ये काम करायचं आहे। यासाठी उजव्या कोपऱ्यात लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स या टॅबवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी टीचर मॉड्यूल म्हणून हा एक पर्याय आहे। बघा, या ठिकाणी लॉग इन वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर युजर नेम आणि पासवर्ड टाकण्यासाठी विचारलं जाते। युजर नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर त्याखाली असलेला जो कॅप्चा देण्यात आलेला आहे हा कॅप्चा या ठिकाणी एंटर करून त्याखाली लॉग इन या टॅबवर क्लिक करायचं। आपण या ठिकाणी टीचर मॉड्यूल मध्ये या ठिकाणी लॉग इन झालेलो आहोत। हा आहे टीचर मॉड्यूलचा महत्त्वाचा डॅशबोर्ड। क्लिक हिअर टू ओपन टीचर DCF टू फिल द डाटा हा टॅब दिसतो, या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने पुन्हा एकदा हा एक महत्त्वाचा डॅशबोर्ड येईल। आता या ठिकाणी आपण पाहू शकतो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शाळेतला जो स्टाफ आहे तो एकूण स्टाफ या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आपण माहिती पाहत आहोत की एखादा शिक्षक जर आपल्या शाळेतून दुसऱ्या शाळेत बदली होऊन गेला असेल तर आपल्या शाळेतून त्याला लेफ्ट स्कूल कसे करावे आणि समोरच्या शाळेने त्याला इम्पोर्ट कसे करावे ही माहिती पाहत आहोत। पहिली माहिती पाहूया, आपल्या शाळेतून जर दुसऱ्या शाळेमध्ये शिक्षक बदली होऊन गेला असेल तर त्याला लेफ्ट स्कूल कुठून करावे, तर यासाठी बघा टोटल टीचिंग स्टाफ इन पोझिशन आहे। या ठिकाणी टोटल हा जो आकडा दिसतो हा आपल्या शाळेतल्या शिक्षकांची एकूण संख्या आहे, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या शिक्षक जे आहेत हे सगळे शिक्षकांची डिटेल्स या ठिकाणी दिसते। त्याचं क्वालिफिकेशन असेल, आधार व्हेरीफाय स्टेटस असेल आणि जे काही अपडेट करावं लागते ती माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आता हे जे शिक्षक आहेत हे शिक्षक आपल्या शाळेतून बदली होऊन दुसऱ्या शाळेत गेले आहेत। मग दुसऱ्या शाळेमध्ये त्यांच्या डॅशबोर्डला UDAS प्लसला दिसण्यासाठी ते जेव्हा त्या शाळेत इम्पोर्ट करतील तेव्हा जोपर्यंत आपल्या इथून त्यांना लेफ्ट स्कूल करून ड्रॉपबॉक्स मध्ये टाकत नाही तोपर्यंत ते इम्पोर्ट होऊ शकणार नाही। आणि यासाठीच आपल्याला त्या शिक्षकांना लेफ्ट स्कूल हा पर्याय देऊन ड्रॉपबॉक्स मध्ये टाकणं गरजेचं आहे। आता हे शिक्षक आहेत हे बदली होऊन दुसऱ्या शाळेत गेले आहेत, यासाठी मी या ठिकाणी बघा उजव्या साईडला स्टेटस ॲक्शन मध्ये लेफ्ट स्कूल हा पर्याय देण्यात आलेला आहे। जे शिक्षक बदली होऊन दुसऱ्या शाळेत गेलेले असतील अशा वेळेस त्या शिक्षकांना लेफ्ट स्कूल या पर्यायावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर लेफ्ट स्कूल हा अशा पद्धतीने त्यांचा एक डॅशबोर्ड या ठिकाणी आपल्याला दिसेल। आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्यांचे पूर्ण डिटेल्स या ठिकाणी आलेले दिसतात। त्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट रिझन म्हणून हा टॅब आहे। या ठिकाणी आपल्याला कारण द्यायचं आहे की त्यांना आपल्याला ड्रॉपबॉक्स मध्ये का टाकायचं आहे। मग ड्रॉपबॉक्स मध्ये टाकण्यासाठी हे 5 पर्याय देण्यात आलेले आहेत। ड्यू टू रिटायरमेंट, जर शिक्षक रिटायरमेंट झाले असतील तर त्या रिटायरमेंट शिक्षकांना देखील या ठिकाणी आपण ड्रॉपबॉक्स मध्ये टाकायचं आहे। बरेच शिक्षक हे डिलीट करतात, मात्र अजिबात त्या शिक्षकांना डिलीट करायचं नाही, तर या ठिकाणाहून त्या शिक्षकांना ड्रॉपबॉक्स मध्ये टाकायचं आहे। ड्यू टू रिटायरमेंट, जर रिटायरमेंट झाले असतील तर
दुसरा जो महत्त्वाचा ऑप्शन आहे ट्रान्सफर शिफ्ट टू अनदर स्कूल, म्हणजे त्यांची शिफ्ट झाली, बदली झाली आहे, दुसऱ्या शाळेमध्ये ट्रान्सफर झाली असेल तर हा ट्रान्सफर शिफ्ट टू अनदर स्कूल हा ऑप्शन घेऊन त्यांना आपल्याला ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचा आहे. ड्यू टू जॉब लेफ्ट, म्हणजे जॉब सोडला असेल काही कारणास्तव तर अशा वेळेस आपण त्यांना हा पर्याय द्यायचा आहे. ड्यू टू डेथ, जर त्या शिक्षकांची डेथ झाली असेल तर आपण हा पर्याय या ठिकाणी वापरायचा आहे. आणि रॉंग किंवा डुप्लिकेट एंट्री या ठिकाणी झाली असेल त्या शिक्षकांची तर हा पर्याय देऊन त्यांना आपल्याला ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचा आहे. आणि या ठिकाणी खाली रिमार्क द्यायचा आहे की का आणि कुठल्या शाळेमध्ये ते बदली झालेत किंवा XYZ जे कारण असेल ते या ठिकाणी आपल्याला टाईप करायचं आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेफ्ट स्कूलवर क्लिक केल्यानंतर हा डॅशबोर्ड येतो, त्या शिक्षकांची इथे पूर्ण डिटेल्स येते आणि या ठिकाणी योग्य रिझन आहे, जसं या ठिकाणी ट्रान्सफर किंवा शिफ्ट झालेत, दुसऱ्या शाळेमध्ये बदली होऊन गेलेत म्हणून मी हा ऑप्शन घेणार. त्यानंतर या ठिकाणी मी रिमार्क लिहिणार, जो रिमार्क असेल थोडक्यात त्या शाळेच्या बाबतीत किंवा का बदली होऊन गेली किंवा कुठे बदली झाली आहे याच्या बाबतीत मी या ठिकाणी रिमार्क लिहिणार. लास्ट डेट इन सर्व्हिस स्कूल, म्हणजे त्या ठिकाणी जुन्या शाळेमधली जी लास्ट डेट आहे ही कुठली आहे ती आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे. आणि त्यानंतर लेफ्ट स्कूल या टॅबवर क्लिक करा. बघा, लेफ्ट स्कूलवर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा शुअर आहात का हे कन्फर्म करण्यासाठी विचारलं जाते. आपण जर कन्फर्म केलं तर हे जे शिक्षक आहेत हे शिक्षक आपल्याला कुठे गेलेले दिसतील, ड्रॉप बॉक्समध्ये. म्हणजे शिक्षकांना ड्रॉप बॉक्समध्ये टाकणं फार गरजेचं आहे लेफ्ट स्कूल हा ऑप्शन देऊन. आता हे झालं त्या शाळेमधून बदली झाल्यानंतर पहिल्या शाळेचं काम, म्हणजे त्या शाळेने त्या शिक्षकांना लेफ्ट स्कूल करणं. यानंतर आता समोरच्या शाळेने त्या शिक्षकांना इम्पोर्ट कसे करावे ही माहिती आपण पाहूया. यासाठी आपल्याला त्या शिक्षकाचा जो टीचर नॅशनल कोड आहे हा महत्त्वाचा आहे. यासाठी प्रथमतः ज्या शाळेमध्ये ते शिक्षक बदली करून गेलेले आहेत त्या शाळेने प्रथमतः आपल्या UDIS प्लसला टीचर मॉड्यूलमध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर या पद्धतीने डॅशबोर्ड दिसेल. या ठिकाणी क्लिक हिअर टू ओपन टीचर DCF टू फिल द डाटा या टॅबला क्लिक करायचं आहे. बघा, आता ज्या शाळेमध्ये जे बदली होऊन गेलेले शिक्षक आहेत ती समोरची शाळा आता त्या शिक्षकाला इम्पोर्ट करणार आहेत. मग यासाठी इम्पोर्ट टीचर म्हणून हा एक ऑप्शन आहे डाव्या साईडला, त्यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर त्या शिक्षकाचा जो नॅशनल टीचर कोड आहे हा नॅशनल टीचर कोड या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. आता नॅशनल टीचर कोड तुम्हाला माहीत नसेल त्या शिक्षकांचा किंवा शोधण्यासाठी तुम्हाला काही अडचण येत असेल तर बघा, या ठिकाणी गेट नॅशनल टीचर कोड हा एक टॅब दिसतो वर. यावर आपण क्लिक केल्यानंतर त्या शिक्षकांचा आधार नंबर या ठिकाणी टाका, त्या शिक्षकांची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाका आणि त्यानंतर सर्चवर क्लिक केलं तर आपल्याला या ठिकाणी खाली त्या शिक्षकांचा नॅशनल टीचर कोड हा जनरेट झालेला दिसेल. आणि हाच नॅशनल टीचर कोड कॉपी करून या ठिकाणी पेस्ट करायचा आहे. आणि त्यानंतर त्या शिक्षकांची जी काही जन्मतारीख आहे ही जन्मतारीख या ठिकाणी टाकायची आहे आणि त्याखाली त्यापुढे असलेल्या गो या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर त्या शिक्षकांची माहिती आपल्याला या ठिकाणी आलेली दिसते. या ठिकाणी इम्पोर्ट करण्यासाठी आता हे जे समोरचे शिक्षक आहेत या स्क्रीनवर मी जे दाखवतोय ते शिक्षक फॉर एक्झाम्पल म्हणून दाखवत असल्यामुळे मी त्यांना लेफ्ट केलेलं नाही, म्हणून त्या ठिकाणी असा मेसेज येतोय, धिस टीचर इज ॲक्टिव्ह इन अनदर स्कूल. जर आपल्याला पण असाच मेसेज शो झाला तर समजायचं की त्या शिक्षकांना आपल्या शाळेत जे नव्याने आलेले आहेत त्या शिक्षकांना समोरच्या शाळेने ड्रॉप बॉक्समध्ये टाकलेलं नाही. आणि म्हणून त्या शिक्षकांना जर ड्रॉप बॉक्समध्ये टाकलं तर या ठिकाणी ऑलरेडी ते त्या पद्धतीने या ठिकाणी टॅब उपलब्ध होईल आणि त्याखाली तुम्हाला इथे इम्पोर्ट करण्यासाठी इम्पोर्ट म्हणून हा एक टॅब दिसेल. आपण त्यावर क्लिक करून त्या शिक्षकांना इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. सो अशा पद्धतीने दोन महत्त्वाच्या बाबी म्हणजे ज्या जुन्या शाळेमध्ये शिक्षक होते त्या शाळेने पहिल्यांदा त्यांना लेफ्ट स्कूल करावं आणि नवीन शाळेमध्ये गेल्यानंतर त्या शाळेने इम्पोर्ट टीचर या टॅबमध्ये येऊन त्या शिक्षकांचा नॅशनल टीचर कोड जन्मतारीख टाकून या ठिकाणी गो यावर क्लिक करून या ठिकाणी इम्पोर्ट करून घ्यावं. त्यानंतर तो आपल्या शाळेच्या डॅशबोर्डला दिसेल. जर त्या शिक्षकांचा तुम्हाला नॅशनल टीचर कोड माहीत नसेल तर गेट नॅशनल टीचर कोड यावर क्लिक करून त्यांचा आधार नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाका आणि सर्च करा आणि त्यानंतर आपल्याला त्या शिक्षकांचा नॅशनल टीचर कोड मिळेल. मी आशा करतो की एखादा शिक्षक हा आपल्या शाळेतून बदली झाल्यास लेफ्ट स्कूल कसे करावे आणि ड्रॉप बॉक्समध्ये कसे टाकावे आणि समोरच्या शाळेने त्या शिक्षकाला इम्पोर्ट कसे करावे ही सर्व प्रात्यक्षिक दिलेली माहिती नक्कीच समजली असेल.
चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.